आजवर आपल्या वेगवेगळ्या चित्रपटांमधून कोट्यावधी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणाऱ्या थलाइवाची गोष्ट काही औरच आहे। हे सगळं का आहे याची प्रचिती जेलर चित्रपटामधून आल्याशिवाय राहत नाही। जवळपास 2 वर्षांनंतर रजनीकांतचा जेलर नावाचा चित्रपट प्रदर्शित झालाय। गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत होते। अखेर तो प्रदर्शित झाला असून त्यानं कमाल देखील केली आहे। वयाची 70 पार केलेल्या रजनी यांचा वेगळा अंदाज या चित्रपटातून पाहायला मिळतो। दरम्यान या चित्रपटावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न लेट्स अप मराठीने केलाय। 2 वर्षानंतर पुन्हा रजनीकांतला पाहिलं। एक नंबर पिक्चर रजनीकांत ऑलवेज हिट। जेलर पिक्चर पाहिला कसा? खूपच छान आणि चांगला एक्सपिरियन्स आहे। नेहमीप्रमाणेच रजनीकांतने सगळ्यांनाच त्यांच्या कामाने खुश केलं आणि वी एन्जॉयड द मूवी खूप छान आहे, एंगेजिंग आहे, प्लस त्यातले डायलॉग्स आणि शॉर्ट्स वगैरे खूप छान केलेले। रजनीकांतची ॲक्टिंग खूप छान आहे। खूप छान मूवी आहे, खूप चांगली ॲक्टिंग केली रजनीकांत यांनी आणि मूवी फार एंगेजिंग आहे। स्क्रीन प्ले खूप चांगला आहे बेसिकली आणि बॅकग्राऊंड म्युझिक। नेहमी रजनीकांतची वेगवेगळी ॲक्शन असते। हो, या याच्यात पण नवीन ॲक्शन आहे काहीतरी। काय नवीन त्याचा पोलीस लुक दरवेळेस प्रमाणेच ॲक्शन नवीन आहे फक्त। प्रत्येक वेळेला वेगवेगळी ॲक्शन असते हो आणि क्रिएटिव्हिटी खूप जास्त आहे त्याच्यात। नक्कीच याच्यामध्ये स्क्रीन प्ले आणि जे शेवटचा जो ट्विस्ट आहे तो मला जास्त एंगेजिंग आणि इंटरेस्टिंग वाटला। ह्यामध्ये त्यांनी जी म्हणजे फादरची भूमिका केली ती मला खूप छान आवडली। त्यांनी खूप छान प्रकारे तो रोल सादर केला आहे। मला ॲक्च्युली त्यांनी ॲक्टिंग फार इंटेन्स वाटली त्यांची। ओव्हर द टॉप ॲक्शन जरी असला तरी फार रिअलिस्टिक वेमध्ये शूट केलं आहे आणि रजनीकांत यांनी फार छान ॲक्टिंग केली आहे। गाणे सगळेच छान होते, पण तमन्नाचं जे सॉन्ग आहे कव्वाली तर ते खूप छान आहे आणि प्लस अनिरुद्धने जे BGM दिलं आहे तर ते मला खूप आवडतं। गाणी सगळी सो आहेत, आपण ते तमन्नाचं जे आयटम सॉन्ग आहे ते पण खूप चांगलं आहे, पण स्पेशली बॅकग्राऊंड म्युझिक जे आहे ते फार जास्त चांगलं आहे। 10 पैकी किती देतात? 10 पैकी 10 काही फरक। 10 पैकी किती पॉईंट देणार आहे चित्रपटाला? मी 8 पॉईंट देईन। 10 पैकी किती देणार आहे? 10 पैकी मी 8.5 8.5। रजनीकांतचे फॅन्स हे फक्त भारतातच नाहीत तर संपूर्ण जगात आहेत। या चित्रपटाला पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाल्याचं चित्र आहे। त्यामुळे हा चित्रपट कमाईचे नवे रेकॉर्ड्स करतो का याची उत्सुकता निर्माण झाली आहे।